नसरापूर नंतर पुढे हादरलं 50 वर्षीय व्यक्तीकडून 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न। पर्वती पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। लैंगिक अत्याचार प्रकरणातील कैद्यांना पॅरोल देऊ नका, कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांची निर्देश। सरकार कायद्यामध्ये बदल करण्याच्या तयारीत। पालघरमध्ये अघोरी पूजेच्या बहाण्यामुळे अल्पवयीन मुलीवर अत्याचार। 55 वर्षीय भोंदू बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। पोलीस कोठडीमधल्या पाहुणचारानं अशोक खरातचं अवसान गळालं। वाढलेली दाढी, मान खाली, डोळे खोलात, खरातची पोलीस ठाण्यातून वरात। पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण अखेरच्या टप्प्यात, संमती न दिल्यास सक्तीनं भूसंपादन करणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। एकरी 2 कोटी देण्याचं आश्वासन। ऊसाच्या FRP मध्ये प्रति टन 100 रुपयांची वाढ। केंद्र सरकारचा ऊस उत्पादकांना अंशतः दिलासा, तर शेतकरी नेत्यांचा मात्र नाराजीचा सूर कायम। नैतिकदृष्ट्या स्वतःला विजयी मानते, त्यामुळे राजीनामा देणार नाही। पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांची भूमिका, तर अमित शहा बंगालच्या निरीक्षकपदी। साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये अनिल परबांना मोठा दिलासा। न्यायालयाकडून अनिल परब यांची निर्दोष मुक्तता, पुराव्यांअभावी कोर्टानं सर्व आरोप फेटाळले। पेट्रोल डिझेलचे दर वाढणार, मराठवाड्यात अफवा। दरवाढीच्या अफवेनंतर वाहन चालकांची पेट्रोल पंपांवर गर्दी। मोनोरेल मे अखेर पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार। पुढील आठवड्यापासून सुरक्षा चाचण्या सुरू। सप्टेंबर 2025 पासून अनिश्चित काळासाठी मोनो बंद। हॉर्मुझ संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। प्रोजेक्ट फ्रीडम उपक्रम राबवणार, जहाजांना मिळणार मोठा दिलासा।